हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 35। बघा, प्रॅक्टिस सेट नंबर 35 मध्ये काय दिलं आहे मल्टिप्लाय काय दिलं आहे, टू इक्वेशन दिले आहे आणि ते काय करायचे आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहे। हे बघा, प्रॅक्टिस सेट नंबर 34 आणि 33 मध्ये आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बघितली होती। ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये काय बघणार आहे मल्टिप्लिकेशन। ते बघा, मल्टिप्लिकेशनमध्ये सर्वात आधी लक्षात घ्या काय करावं लागेल। सर्वात आधी जे कोएफिशिएंट असतात म्हणजे जे नंबर असतात त्यांना मल्टिप्लाय करायचं आणि नंतर काय करायचं व्हेरिएबलला मल्टिप्लाय करायचं। ठीक आहे, हे बघा, कोएफिशिएंटला त्यांच्या साइन घेऊन मल्टिप्लाय करायचं। आता इथं बघा 16 आहे आणि इथं काय 18। इथला कोएफिशिएंट कोणता आहे 16 आणि इथला कोणता आहे 18, म्हणजे 16 मल्टिप्लाय बाय 18। सर्वात आधी काय घेतले आपण कोएफिशिएंट घेतले, दोघांनाही प्लस साइन आहे म्हणून काय साइनची प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, आता याच्यानंतर व्हेरिएबल घेते, काय मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, नंतर वाय मल्टिप्लाय बाय वाय। सेम व्हेरिएबल काय घेतले, फक्त जवळ घेतले। आता बघा 16 मल्टिप्लाय बाय 18 ह्या दोघांची काय करायची मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, मल्टिप्लिकेशन सर्वांनाच येते। 16 मल्टिप्लाय बाय 18 काय येईल 288, एक्स इंटू एक्स काय ते एक्स स्क्वेअर, वाय इंटू वाय वाय स्क्वेअर। ठीक आहे, हे माहिती आहे सर्वांना एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर कसा येतो। इथं एक्सची डिग्री काही नाही आहे म्हणजे काय असते इथं 1, इथं काही नाही आहे म्हणजेच 1, 1 + 1 2, इथं पण 1 + 1 2। ठीक आहे, बघा सेकंड नंबर काय 23xy² मल्टिप्लाय 4yz²। ठीक आहे, आधी काय सांगितलं मी, सर्वात आधी काय करायचे कोएफिशिएंट मल्टिप्लाय करायचे। आता इथला कोएफिशिएंट काय आहे, फर्स्ट इक्वेशनमधला 23 आहे आणि सेकंडमधला 4, म्हणजेच काय करायचं 23 मल्टिप्लाय बाय 4। देन काय करायचं, जे व्हेरिएबल आहेत आपले ते घेऊन घ्यायचे, काय येईल एक्स मल्टिप्लाय बाय y² मल्टिप्लाय बाय सेकंड इक्वेशनमधलं व्हेरिएबल या y मल्टिप्लाय बाय z²। ठीक आहे, आता बघा 23 मल्टिप्लाय बाय 4 काय येईल 4 3 जा 12, 1 कॅरी 4 टू द 8 + 1 9, 92। एक्सला दुसरा व्हेरिएबल एक्स आहे का नाही, y² इंटू वाय काय येईल, इथं 2 आहे आणि इथं वायची पॉवर काय आहे 1 आहे। ठीक आहे, ते 2 + 1 3, म्हणजेच इथं काय येईल y⁻³ आणि इथं काय येईल z², म्हणजे हे झालं आपलं आन्सर। हे बघा थर्ड नंबर काय आहे 12a + 17b आणि ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाय 4c। आता बघा हे इक्वेशन दिलेलं आहे आणि इथं मल्टिप्लिकेशन 4c दिलेलं आहे। हा 4c ह्या दोघांनाही मल्टिप्लिकेशनमध्ये आहे। ठीक आहे, तर ह्या 4cने काय करू आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू, 12a मल्टिप्लाय बाय 4c। ठीक आहे, ह्या 12aला काय केलं 4cने मल्टिप्लाय केलं, प्लस साइन आहे म्हणून इथं प्लस 17b मल्टिप्लाय बाय 4c। ठीक आहे, आता बघा कोएफिशिएंट मल्टिप्लाय करू, आधी हे लक्षात ठेवा 12 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय c प्लस साइन आहे 17 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय b मल्टिप्लाय बाय c। 12 4 जा 48 ac प्लस 17 4 जा काय होते 68 bc, हे झालं आपलं आन्सर। बघा 4 नंबरचं काय आहे 4x + 5y मल्टिप्लाय बाय 9x + 7y। हे दोन्ही ब्रॅकेट काय एकमेकांना मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तर आपण या एका ब्रॅकेटने काय करू मल्टिप्लाय करू। आधी काय करू ह्या 4xने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, नंतर ह्या +5yने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू। बघा कसं करते 4x ब्रॅकेटमध्ये काय येईल 4xने काय करू या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, काय येईल 9x + 7y + 5y इंटू 9x + 7y। ठीक आहे, समजलं काय केलं ह्या ब्रॅकेटने याला मल्टिप्लिकेशन करायसाठी, तर आता काय केलं 4xने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, नंतर ह्या 5yने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं। ठीक आहे, आता हे बघा हे ब्रॅकेटला आपण मल्टिप्लिकेशन करू, काय येईल 4x मल्टिप्लाय बाय 9x प्लस आता या 4xने कशाला मल्टिप्लाय करायचं 7yला, 4x मल्टिप्लाय बाय
7y प्लस सेम इकडे पण तसंच करायचं 5y मल्टिप्लाय बाय 9x प्लस 5y मल्टिप्लाय बाय 7y. ठीक आहे. बघा काय येईल 9 4 जा 36 x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 4 जा 28 x इंटू वाय प्लस 9 5 जा 45 x इंटू वाय प्लस 7 5 जा 35 y इंटू वाय स्क्वेअर. ठीक आहे. हे बघा आपलं आन्सर आलं का. बघा इथं सेम व्हेरिएबल आहे एक्स वाय याची आपण ॲडिशन करू शकतो बघ. ठीक आहे. आपण बघितलं प्रॅक्टिस सेट नंबर 33मध्ये काय करू शकतो आपण. सेम जरी व्हेरिएबल असेल तर त्याची काय करू असतो आपण ॲडिशन. म्हणजेच काय येईल 36 एक्स स्क्वेअर प्लस 28 प्लस 45 ह्या दोघांची काय करायची ॲडिशन. काय ते 73 एक्स वाय प्लस 35 वाय स्क्वेअर. हे झालं आपलं आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 2 काय. अ रेक्टँगल इज 8x प्लस 5 सेंटीमीटर लॉंग अँड 5x प्लस 3 सेंटीमीटर ब्रॉड. फाइंड इट्स एरिया. बघा रेक्टँगल माहीत आहे असा असतो. तुम्हाला डायग्राम काढायची काहीच गरज नाही. ठीक आहे. मी फक्त समजायसाठी सांगत आहे. हा रेक्टँगल आहे सपोज. याची काय दिलेलं आहे लॉंग म्हटलेलं आहे म्हणजे लेंथ किती दिलेलं आहे 8x प्लस 5 दिलेली आहे आणि ब्रॉड म्हणजेच त्याची ब्रीथ किती दिलेली आहे 5x प्लस 3. काय सांगितलं आपल्याला काढायचा फाइंड इट्स एरिया. ठीक आहे. आता आपण आधी काय करू जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घेऊ. काय येईल लेंथ ऑफ रेक्टँगल किती दिलेली आहे 8x प्लस 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि ब्रीथ किती दिलेली आहे ब्रीथ ऑफ रेक्टँगल 5x प्लस 3 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय काढायचं सांगितलं आहे फाइंड इट्स एरिया काढायचा आहे. आता एरियाचा फॉर्म्युला काय असतो रेक्टँगलसाठी काय असतो एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू काय असतो लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. चला मग व्हॅल्यू पुट करा. लेंथ किती दिली आहे आपल्याला 8x प्लस 5 काय 8x प्लस 5 मल्टिप्लाय ब्रीथ किती आहे 5x प्लस 3 5x प्लस 3. ठीक आहे. आता जसे आपण वरचे एक्झाम्पल केले मल्टिप्लिकेशनचे सेम तसेच करायचे. आता ह्या 8xने मी पुन्हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते नंतर ह्या 5ने पुन्हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते. बघा 8x काय येईल 5x प्लस 3 प्लस 5ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते काय येईल 5x प्लस 3. ठीक आहे. आता हे 8xने पुन्हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 8x मल्टिप्लाय बाय 5x प्लस 8x मल्टिप्लाय बाय 3 प्लस या 5ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आतमध्ये 5 मल्टिप्लाय बाय 5x प्लस 5 मल्टिप्लाय बाय 3 काय येईल 8 5 जा 40 x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 8 3 जा 24 x प्लस 5 5 जा 25 x प्लस 5 3 जा 15. ठीक आहे. त्याच्यानंतर करू शकतो का हां या दोघांची ॲडिशन करू शकतो कारण काय व्हेरिएबल सेम आहे एक्स आहे म्हणजे आपण याची ॲडिशन करू शकतो. काय येईल 40 x स्क्वेअर प्लस 24 प्लस 25 काय होईल ॲडिशन 49 x प्लस 50. ह्याला आपला आन्सर. हेन्स काय येईल कन्क्लुजन द एरिया ऑफ रेक्टँगल is 40x स्क्वेअर प्लस 49x प्लस 50. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 35 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.